आपला आवाज कोकण 24 तास। शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावी महिलांनी पालखी नाचवून पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे। दरवर्षी धामणी गावात आगळा वेगळा शिमगोत्सव साजरा केला जातो। यामध्ये महिला माहेरवाशिणी खांद्यावर पालखी घेत नाचवत असतात। माहेरवाशिणी सौ अक्षता दळवी यांनी सांगितले की आम्ही दरवर्षी माहेरवाशिणी पालखीला माहेरी येतो। ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो। आम्ही सालाबाद प्रमाणे वाघजाई नवलाई देवीची पूजा अर्चा करून तिची खणा नारळाने ओटी भरून तिचा आशीर्वाद घेतो। तिचा आशीर्वाद आमच्यासाठी अमूल्य ठेवा आहे। आशीर्वाद घेऊन आम्ही माहेरवाशिणी गाव देवीला नाचवत गाजवत खांद्यावर घेऊन तिला निरोप देतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा आमच्याकडून तुझी सेवा करून घे असे सांगून मोठ्या मनाने निरोप देतो। पुढे चला ना कशाला पुढे जेवलेव नाही काय जेवलेव नाही मला आपल्या तिथे झाला का जेव आज जायचं रे आपल्याला आपल्याला भेटणार नाही लगेच येऊ चल पुढे नाती त्याला पुढे पुढे समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.